नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिझनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक या ठिकाणी म्हणजेच एक नवीन पार्ट आपण शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये सर्व मिसलेनियस क्वेश्चन्स आज आपल्याला इथे कव्हर करायचे. आजचा आपला हा या बॅच मधील शेवटचा लेक्चर आहे. कारागृह विभाग भरती बॅच मधील हा शेवटचा लेक्चर आणि विविध विभाग भरती जे आहेत तर त्याच्यामधील हा शेवटचा लेक्चर असणार आहे. तर पटापट या ठिकाणी जे प्रश्न भेटत आहेत ते सॉल्व करायला सुरुवात करूयात आपण. बघा, आता खाली दिलेल्या मालिकेमध्ये या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. या संख्यांच्या मालिकेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तर आता आपल्याला विचारल्या दिलेल्या संख्या मालिकेत 3 नंतर बघा 3 नंतर लगेच 8 हा अंक आहे, पण 3 पूर्वी 4 हा अंक नाहीये. 3 पूर्वी 4 नकोय. म्हणजे बघा 3 नंतर 8 पाहिजे, परंतु 3 च्या आधी 4 नकोय. म्हणजे बघा हे 538 हा पहिला पेयर झाला आपला. 438 जमेल का नाही? 438 जमणार नाहीये. पुढे बघा 838 जमेल. येस, दुसरा भेटला आपल्याला. 538 हा पुन्हा भेटला आपल्याला. 3 भेटले. 438 जमणार नाही. 438 जमणार नाही. 038 जमेल. येस जमेल. म्हणजे हा चौथा भेटला. किती भेटले रे असे पेयर्स आपल्याला? 4 भेटतायत. 4 भेटतायत म्हणजेच बघा हा झाला 538. इथे काय आलं? 838. इथे आलं 538 आणि इथे आलं 038. म्हणजेच काय झालं तर असे 4 भेटतायत. म्हणजेच पहिला पर्याय जो आहे फर्स्ट ऑप्शन तो आपलं उत्तर येईल. इथे काय आलं आपलं उत्तर? पर्याय पहिला 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी नवदीप जो आहे तो तळापासून 18वा आहे. बघा हा जो एक नवदीप जो आहे तो तळापासून 18वा आहे. बॉटम वरून 18व्या प्लेसवर आहे आणि वरच्या बाजूने 23व्या क्रमांकावर आहे. म्हणजे टॉप वरून 23व्या क्रमांकावर आहे. तर 9 मुले परीक्षेत सहभागी झाले नव्हते. आता हे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत. मग किती जण टोटल उत्तीर्ण झाले ते बघण्यासाठी आपण काय करणार बघा. नवदीप टॉप वरून 23वा होता, बॉटम वरून 18वा होता, वजा 1 करणार कारण रिपीट काउंट झाले. 23, 18, 41 वजा 1 40. म्हणजे उत्तीर्ण झाले 40 जण. 40 जण पास झालेले आहेत. बरोबर. आता पास झालेले आहेत 40 जण. 9 जण परीक्षेत सहभागी झाले नव्हते म्हणजे अब्सेंट होते 9 जण. आणि परीक्षेत बसलेल्यांपैकी 5 नापास झाले म्हणजे फेल झालेले आहेत किती जण? 5 जण. टोटल करा किती उत्तर येईल रे? 9 5 14, 14 अधिक 40 54 जण. म्हणजेच एकूण त्या वर्गामध्ये किती मुले होती? 54 मुले होती. पर्याय बी जे आहे, पर्याय बी 54 हे आपलं अचूक उत्तर आहे. येस, सागर खराटे, ओजस्वी झांके करेक्ट उत्तर. इथे काय येईल उत्तर? पर्याय बी 54 हे आपलं अचूक उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे प्रश्न आपण घेतोय बघा आपण या ठिकाणी कशा पद्धतीने जे आपलं टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत ते आणि ऍडिशनल बघा मशीन इनपुट यावर आपण फोकस आज करणार आहोत इथे. कारण बघा यावर जर कधी चुकून प्रश्न विचारला, IBPS पद्धतीने जनरली प्रश्न येतोय, परंतु जर TCS मध्ये जर चुकून कधी विचारलं तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे, यासाठी हे आपण इथे घेतोय. हे लक्षात ठेवा. बघा आपल्याला काय केलंय बघा, एक इनपुट दिलं जात आहे. मग आता या इनपुट मध्ये वर्ड्स आणि नंबर्सचा समावेश दिसतोय. वर्ड्स अँड नंबर्सचा समावेश आहे. बरोबर. मग आता अरेंजमेंट बघायची. आता इनपुट बघितलं आपण, वर्ड्स अँड नंबर्स दिसतंय. आउटपुट जो आहे स्टेप 6 बघा. 63 कम्युनिटी, 48 डेंटिस्ट, 39 इज, 25 वर्चू. काय झालं रे? एक नंबर घेतला आणि एक वर्ड घेतला. नंबर वर्ड अरेंज होत गेले. बघा पहिल्यामध्ये एक हायेस्ट नंबर दिसते आपल्याला, म्हणजे नंबर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज झाले तर दिसते. 63, 48, 39, 25 डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला अरेंज झाले तर दिसते. वर्ड्स बघाल तर तुम्हाला बघा कम्युनिटी, कम्युनिटी नंतर डेंटिस्ट नंतर इज, वर्च्यू, म्हणजे हे वर्ड्स असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज झाल्याचं बघायला भेटते. म्हणजेच नंबर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केले, वर्ड्स असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलाय. पहिले नंबरला अरेंज केला, नंतर वर्डला अरेंज केला, नंबरला अरेंज केला, वर्डला अरेंज केला. अशा पद्धतीने आपण इथे बघू शकता अरेंजमेंट. बघा सर्वात मोठा नंबर 63 घेतला, नंतर डेंटिस्ट, वर्च्यू, 25, 39, 48 इज, कम्युनिटी जसं तसं लिहिलं.
ठीक आहे. आता बघा 63 फिक्स झाला. आता डेंटिस्ट व्हर्च्यू कम्युनिटी इज यांच्यापैकी कम्युनिटीला पुढे घेतला. नंतर मग डेंटिस्ट व्हर्च्यू 25 39 48 इज जसे तसं राहिलं. कम्युनिटी नंतर याच्यापेक्षा छोटा नंबर होता 48 त्याला पुढे आणलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर बघा डेंटिस्ट वर्ड पाहिजे होता ऑटो अरेंज झालेला आहे. मग 39 ला पुढे घेतला. मग पुढे इज ला घेतलं. त्याच्यानंतर 25 ला पुढे घेतला. वर्च मागे गेला ऑटो अरेंज झाला. म्हणजे 2 वेळा ऑटो अरेंज झाल्यामुळे स्टेप्स कमी झालेले आहेत. बरोबर. आता आपल्याला विचारलंय ही जे अरेंजमेंट सांगितलेले बघा की इनपुट दिलेला आहे. इनपुट काय दिलंय वॅगॉन पिकॉक 21 गिटार 33 69 ऑर्केस्ट्रा 94 असं दिलेलं आहे. मग आता मला सांगा रे आता इथे बघा हा वर्ड आहे हे वर्ड्स आहेत आणि नंबरचा विचार केला. फर्स्ट इनपुट बघा फर्स्ट स्टेप मध्ये 94 येणार. 94 फर्स्ट स्टेप मध्ये आला. सर्वात मोठा नंबर होता. ठीक आहे. नंतर मग यांच्यापैकी बघा जी पी ओ आणि डब्ल्यू पैकी हा दुसऱ्या स्टेप मध्ये जी अरेंज होईल. थर्ड स्टेप मध्ये 69 अरेंज होईल. फोर्थ स्टेप मध्ये ओ अरेंज होईल. फिफ्थ स्टेप मध्ये 33 अरेंज होईल. सिक्स स्टेप मध्ये कोणी यायला पाहिजे आता वर्ड अरेंज ठेवायला पाहिजे म्हणजे सिक्स स्टेप मध्ये हा अरेंज झाला. सेवन स्टेप मध्ये 21 अरेंज होईल आणि मग हा ऑटोमॅटिकली अरेंज होईल कुठला सातव्या स्टेप मध्ये डब्ल्यू हा मागेच जाईल ना म्हणजेच काय झालं ऑटो अरेंज झाला. हा ऑटो अरेंज झाला कारण जसं नंबर पुढे आला तर वर्ड मागे जाणार. म्हणजेच किती चरण लागले 7 स्टेप्सची आवश्यकता आहे. किती चरणांची आवश्यकता आहे या प्रोसेसला कंप्लीट करण्यासाठी 7 चरणांची आवश्यकता आहे. पर्याय डी जो आहे तो डी पर्याय आपला अचूक उत्तर आहे. आलं लक्षात. बघा विद्यार्थी मित्रांनो मशीन इनपुटचा हा प्रश्न होता. कशा पद्धतीने अरेंजमेंट केली आहे समजलंय ना. बघा तर आता जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. चला हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. व्हेरी गुड क्या बात आहे. चला तुम्ही सॉल्व्ह करायचा हा प्रश्न. आता इथे हा जो प्रश्न दिलेला आहे याच्यामध्ये काय दिलंय ते समजून घेऊयात. बघा मराठीची चिंता काय करताय रे. एवढं सिंपलची गोष्ट आहे. अ फ्यू मॉक्स आर व्हिडिओ म्हणजे अ फ्यू म्हणजेच काय झालं काही. फ्यू म्हणजे काय होतं काही. काही मॉक्स काय आहेत व्हिडिओ असं दिसतंय. नो व्हिडिओ रेकॉर्डेड कोणताही व्हिडिओ काय नाहीये. कोणताही व्हिडिओ रेकॉर्डेड नाही. मग याच्यामध्ये काय मराठी कशासाठी पाहिजे मला समजलं नाही. अ फ्यू मॉक आर व्हिडिओ म्हणजेच काही मॉक व्हिडिओ आहेत. काही मॉक काय आहेत व्हिडिओ आहेत असं दिसतंय. अच्छा आणि नो व्हिडिओ इज रेकॉर्डेड म्हणजे कोणताही व्हिडिओ रेकॉर्डेड नाही.
उगाच का रे, म्हणजेच काय कुठल्या अँगलने रेकॉर्डेड मागताय, ट्रान्सलेटेड मागताय, एवढंच सिंपल सी गोष्ट आहे. अच्छा बघा, ऑल रेकॉर्डेड कॅन बी मॉक्स. कॅन बी चा अर्थ काय, होऊ शकतात. म्हणजेच काय झालं, सर्व रेकॉर्डेड मॉक्स होऊ शकतात का, असं चेक करायचंय. आणि ऑल मॉक्स कॅन नेव्हर बी रेकॉर्डेड. सर्व मॉक्स कधी रेकॉर्डेड होणार नाहीत. हे घ्या, मराठीत पाहिजे मराठीत घ्या. काय दिलं बघा रे, आता काही मॉक्स व्हिडिओ आहेत दाखवलं, कोणताही व्हिडिओ रेकॉर्डेड नाही दाखवला. आता सर्व रेकॉर्डेड मोबाईल मॉक होऊ शकतात का. अच्छा बघा, सर्व रेकॉर्डेड मॉक होऊ शकतात का. रेकॉर्डेड ते मॉकचं रिलेशन माहिती नव्हतं, व्हिडिओ आणि रेकॉर्डेडचं नोचं रिलेशन होता. सर्व रेकॉर्डेड मॉक होऊ शकतात, येस होऊ शकतात. पहिला वाला काय आला, ट्रू, कारण डाऊटफुल रिलेशन होतं. रेकॉर्डेड आणि मॉकचं रिलेशन डाऊटफुल होतं बघा. रेकॉर्डेड पासून मॉक डायरेक्ट इनडायरेक्ट रिलेशन नव्हतं, डाऊटफुल रिलेशन होतं. डाऊटफुल रिलेशन सोबत कॅन बी पॉसिबिलिटी ट्रू येते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जे ओनली टू फॉलोज म्हणणारे होते किंवा नायदर नॉर म्हणणारे होते, ते चुकीचं उत्तर आहे. आयदर ऑर तर येणार नाही पॉसिबिलिटी मध्ये. मग आता राहिले आपल्याकडे दोनच पर्याय. मला सांगा आता कुठलं उत्तर येईल. तुम्ही जे बीडी दिलं होतं दोन्ही चुकीचे ठरवलेत मी. ठीक आहे, उत्तर ए पर्याय येईल की ई पर्याय येईल, सांगा बघू. उत्तर हा ए पर्याय येईल की ई पर्याय येईल. तर बघा, दुसरं काय दिलं, ऑल मॉक्स कॅन नेव्हर बी रेकॉर्डेड. बघा, जे सम मॉक्स जे आहे, जे व्हिडिओ मध्ये गेले ते कधी रेकॉर्डेड होणार नाहीत. बघा, हा सम आणि हा काय नॉट, सम नॉट आहे ना. काही मॉक्स रेकॉर्डेड नाहीत. जर काही मॉक्स रेकॉर्डेड नाहीत याचाच अर्थ सर्व मॉक्स कधी रेकॉर्डेड होणार नाहीत, निश्चितपणे ट्रू. कारण सम नॉट इथे ट्रू आला होता, म्हणजेच ऑल मॉक्स कॅन नेव्हर बी रेकॉर्डेड, हे मॉक्स कधी रेकॉर्डेड होणार नाहीत, याचाच अर्थ ऑल मॉक्स कॅन नेव्हर बी रेकॉर्डेड ट्रू. दोन्ही फॉलो होत आहेत. पर्याय ई आपलं उत्तर आहे. पर्याय ई आपलं फायनल उत्तर आहे. ठीक आहे, येस अश्विनी ओजस्वी करेक्ट उत्तर आहे. स्वप्नील समजलं का रे, मराठीमध्ये दिलंय क्लिअर. चला जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. क्वेश्चन नंबर 5 काय दिले ते समजून घेऊयात. बघा, प्रश्न क्रमांक 5 असं दिलेला आहे, दिलेल्या दोन संख्यांची अदलाबदल केल्यानंतर दिलेल्या समीकरणाचं मूल्य किती. आता 20 आणि 10, 10च्या जागी 20 ठेवलं, 20च्या जागी 10 ठेवतोय. आता हे केल्यानंतर या दिलेल्या समीकरणाचं जे मूल्य येणार आहे, ते दिलेल्या समीकरणाचं मूल्य किती येईल. समीकरणाचं मूल्य शोधायचंय तर आपण काय करणार बघा. आता आपल्याला इथे दिसतंय 10 20, 20 अधिक 30 वजा 5 गुणिले 10 भागिले 2. बघा, 2 पंचे 10, 5 5 25, 50, 30 अधिक 20, 50 वजा 25, 50 वजा 25 किती भेटले रे, 25 राहणार. 25 राहणार. तिसरा पर्याय आपलं उत्तर आहे. का उत्तर आलं आपलं तिसरा पर्याय 25, हे काय असेल आपलं अचूक उत्तर असेल. 25 आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6. आता सेटिंग अरेंजमेंट दिलेली आहे, सिंपल आहे, सिंपल से सेटिंग अरेंजमेंट दिलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर काढूयात आपण. बघा, 5 पर्सन्स आहेत PQRST. हे 5 पर्सन्स एका सरळ रांगेत या ठिकाणी उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. ठीक आहे, आपल्याला माहिती अशी दिली QS च्या लगेच डावीकडे बसते. बघा, S च्या लगेच डावीकडे Q बसते, उत्तरेला तोंड केलंय ना. चला, आर आणि टीच्या मध्ये 3 लोक बसतात. पी हा टीच्या लगेच डावीकडे बसतोय. बघा रे, टीच्या लगेच डावीकडे पी बसतोय म्हटलं, आणि आर आणि टी मध्ये 3 जण आहेत असं म्हटलं तर RQSPT ही सिक्वेन्स होईल. मग पंक्तीच्या मध्यभागी कोण बसतोय तर S बसतोय असं दिसतंय आपल्याला. ठीक आहे, बघा आरटी मध्ये 3 लोक आहेत, एक हे तिघे जण आरटीच्या मध्ये आले बरोबर. आणि पी हा टीच्या लगेच डावीकडे आहे, म्हणजे हा इथे आला पी, आणि आपल्याला क्यू हा एस च्या लगेच कुठे बसतोय, एस च्या लगेच डावीकडे क्यू बसतोय, हा आला. मग आपल्याला काय दिसतंय, मध्यभागी कोण बसलेलं दिसतंय, एस बसलेलं दिसतंय. पर्याय चौथा आपलं उत्तर आहे. ऑप्शन 4 आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न. आता मशीन इनपुटचा हा प्रश्न दिलेला आहे. पुन्हा एकदा एक मशीन इनपुटचा क्वेश्चन आपण घेऊ. प्रश्न असं दिले आपल्याला,
शब्दांची रचना करणाऱ्या एका मशीनला शब्दांची इनपुट लाईन दिली जाते. ठीक आहे. तेव्हा प्रत्येक चरणात एका विशिष्ट नियमाचं पालन करून त्यांची पुनर्रचना केली जाते. तर खालील इनपुट आणि पुनर्रचना यांचं उदाहरण जे दिलेलं आहे ते आपल्याला बघायचंय. इनपुट मँगो पेन गेम कॅट लेक्चर असं दिलेलं बघा. मँगो पेन गेम कॅट लेक्चर. आता दोन चरण दिलेले आहेत, चरण 1 चरण 2. बघा पेन मँगो गेम कॅट लेक्चर, पेन मँगो लेक्चर गेम कॅट. चरण 2 हे शेवटचं चरण आहे. चरण 2 हे जे आहे ते शेवटचं चरण आहे असं आपल्याला इथे बघायला भेटतंय. बघा आता इथे उल्लेख केलेल्या तर्काचा वापर करून खालील इनपुटसाठी विविध चरण पडताळून पाहायचे. इनपुट दिलेलं आहे ऍक्सिस लेमन रिंग वॅक्स स्पियर. बघा ऍक्सिस लेमन रिंग वॅक्स स्पियर. तर याची आउटपुट मिळवण्यासाठी किती चरणांची आवश्यकता आहे असं विचारलंय. बघा रे काय केलंय ते आपण इथे बघूयात. आता बघा मँगो पेन गेम कॅट लेक्चर हे 5 शब्द होते. अरेंजमेंट मध्ये पेन मँगो लेक्चर गेम कॅट कसे दिसतात, वर्ड डिसेंडिंग ऑर्डर मध्ये दिसतात. कसे दिसले, सिंपल वे मध्ये बघितले आपण, डिसेंडिंग ऑर्डर दिसतं. बघा पेन पी सर्वात मोठा लेटर होता पहिले घेतला, नंतर मँगो गेम कॅट लेक्चर जसे तसं आलं. मग पेन नंतर काय यायला पाहिजे होता एम. एम तर तिथेच आहे. मग एमच्या नंतर काय यायला पाहिजे एल. एल ला पुढे आणलं, लेक्चरला पुढे आणलं, तर गेम आणि कॅट मागे गेले. नंतर मग काय झालं बघा पेन मँगो लेक्चर गेम कॅट हे ऑटोमॅटिकली आपल्याला सेकंड स्टेप मध्येच अरेंज झाल्याचं बघायला भेटलं. सेकंड स्टेप मध्येच अरेंज झाल्याचं बघायला भेटलं ना. मग आता इथे काय करायचं होतं आपल्याला. बघा इथे आपल्याला ऍक्सिस लेमन रिंग वॅक्स स्पियर. आता बघा वॅक्सला पहिल्या स्टेप मध्ये आपण पुढे आणणार सर्वात पहिले. मग आपलं जे ए एल आर पी हे मागे जाणार. सेकंड स्टेप मध्ये बघा वॅक्स ऑटो अरेंज वॅक्स फिक्स झालेलं आहे, अरेंज झालेलं आहे. याच्यापेक्षा छोटा कोण दिसते रे आर. आर ला पुढे आणलं, मग ए एल पी मागे गेलं. मग आता थर्ड स्टेप मध्ये बघा डब्ल्यू आर. आर नंतर कोणी यायला पाहिजे, पी यायला पाहिजे. पी ला पुढे आणलं, ए एल मागे गेलं. आणि फोर्थ स्टेप मध्ये काय होईल मग डब्ल्यू आर पी फिक्स होतं, एल ला पुढे आणलं, ए ऑटोमॅटिक मागे गेलं. झालं. म्हणजे 4 चरणांची आवश्यकता आहे. 4 चरणांची आवश्यकता भासली, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा चरण काही लागणार नाहीये. आणि 4 चरण कुठे दिसतंय तर पहिला पर्याय दिसतंय आपल्याला. सर या इनपुटला प्रोसेस करण्यासाठी 4 चरणांची आवश्यकता आहे. डायरेक्टली कसं करायला बघा. डब्ल्यू फर्स्ट स्टेप मध्ये अरेंज झालं, आर सेकंड स्टेप मध्ये अरेंज झालं, थर्ड स्टेप मध्ये पी अरेंज झालं, फोर्थ स्टेप मध्ये एल अरेंज झालं. मग हे जर फोर्थ स्टेप मध्ये झालं तर हा फोर्थ स्टेप मध्ये ऑटोमॅटिकली अरेंज होईल. एलच्या नंतर एच राहणार आहे. म्हणजे 4 चरणांची आवश्यकता आहे. उत्तर आलं आपलं पर्याय ए. विदाउट बघा रायटिंग आपण या पद्धतीने ही जी नंबरिंग मेथड आहे या नंबरिंग मेथडने हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आपण. कुठल्या मेथडने, नंबरिंग मेथडने. तर हे या पद्धतीने आपलं उत्तर येणार आहे. चला आता पुढील प्रश्न तुम्ही ट्राय करायचा. हा प्रश्न क्रमांक 8 तुम्हाला सॉल्व्ह करायचा. हा 8वा प्रश्न.
चला आता हा बघा प्रश्न असं दिलेला आहे, 7 खेळाडूंची माहिती दिलेली आपल्याला. 7 खेळाडू ABCD F जे एका शर्यतीत भाग घेतात. ई हा ए च्या पुढे आहे परंतु एफ च्या मागे आहे. डी फक्त 2 खेळाडूंच्या पुढे आहे. बघा रे, एक पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, 7 खेळाडू असे आहेत ना. डी फक्त 2 खेळाडूंच्या पुढे आहे, म्हणजे शेवटच्या 2 जे खेळाडू आहेत त्यांच्या पुढे डी आहे, म्हणजे डी 5व्या क्रमांकावर धावतोय. जी शेवटला धावत आहे, जी गेला सर्वात शेवटी. बघा, सी फक्त 2 खेळाडूंच्या मागे धावतोय, 1 आणि 2. सी फक्त 2 खेळाडूंच्या मागे धावत आहे, आपण लिहिलं. पुढे दिलाय एफ हा पहिला धावत नाहीये, एफ इथे येऊ शकत नाही पहिल्या ठिकाणी. कोणता खेळाडू मागून 4थ्या क्रमांकावर धावतोय, बघा 1 2 3 4, इथे धावणारा खेळाडू आपल्याला निवडायचा आहे. आपल्याला पहिला पॉइंट असं दिला होता, ई हा ए च्या पुढे आहे परंतु एफ च्या मागे आहे. मग एफ पहिला नव्हता तर एफ इथे येईल, इथे ई येईल आणि इथे ए येईल. म्हणजे जो ई जो आहे तो आपलं उत्तर आहे. पर्याय दुसरा ई हा आपला अचूक उत्तर आहे. आणि सर्वात फर्स्ट कोण येईल मग बी, BFCEDAG असं होतं. उत्तर येणार होतं आपलं पर्याय दुसरा. सेकंड ऑप्शन जो आहे, सेकंड ऑप्शन तो आपला अचूक उत्तर आहे. दुसरा पर्याय हा आपला इथे अचूक उत्तर असेल, दुसरा पर्याय. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9. क्वेश्चन नंबर 9 आपल्याला काय विचारलंय ते पाहूयात. चला, यू साठी कोड काय आहे तर बघा रे. आता यू साठी कोड काय आहे, वी ऑल वेंट गोवा, वी आर फुल, ऑल इज वेल, आर यू वेंट टू वेल, असे शब्द दिलेले आहेत. तर आपल्याला जो यू पाहिजे होता फर्स्ट सेकंड थर्ड लाईन मध्ये दिसला नाही, फक्त एका लाईन मध्ये. कुठे? 4th लाईन मध्ये. मग इथे कोड ही एकाच लाईन मध्ये येईल ना, केवळ आणि केवळ एका लाईन मध्ये कोड येणार. मग युपीआय इथे रिपीट झालं, कॅन्सल झाला. THM इथे रिपीट झालं, कॅन्सल झालं. ASD इथे दिसतंय, कॅन्सल झाला. FJH फर्स्ट सेकंड थर्ड लाईन मध्ये नव्हता, हा राहिला. YHG इथे दिसत नाही, म्हणजे या दोघांपैकी एक कोड असणार आहे, FJH किंवा YHG. FJH आणि YHG दोन्ही दिलेत, म्हणजे आयदर बी ऑर सी. कुठे दिसतंय? आयदर बी ऑर सी, पर्याय ई मध्ये दिसतंय. काल उत्तर तेजस्वी मॅम, यस करेक्ट उत्तर आहे पर्याय ई, आयदर बी ऑर सी. बघा YHG किंवा FJH हे आपलं काय असेल उत्तर असेल, पर्याय ई आपल्याला इथे बघायला भेटलेला आहे. ई ऑप्शन, यस स्वप्नीलजी करेक्ट उत्तर आहे. अश्विनी मॅम पर्याय ई उत्तर येईल. चला तर ZXF हे कशासाठी कोड आहे असं आपल्याला विचारलं, कशासाठी कोड आहे. म्हणजे बघा ZXF इथे नाहीये, इथेही नाहीये, इथे दिसते ZXF इकडे आहे का नाहीये. म्हणजे ऑल इज वेल पैकी असा एक शब्द निवडायचा जो केवळ आणि केवळ एकाच वेळेला आलेला आहे. मग तुम्ही जर बघाल तर बघा काय झालं, ऑल रिपीट झाल्याचं दिसतंय, बरोबर. वेल रिपीट झाल्याचं दिसतंय. राहिलं काय? इज राहिलं. इज म्हटलं तर पर्याय डी आपलं उत्तर येईल. यस शर्मिष्ठा करेक्ट उत्तर आहे, पर्याय डी. आणि शब्द होता इज हा शब्द होता. चला आता पुढचा प्रश्न हा तुम्ही सॉल्व्ह करायचा. बघा आपण काय केलेलं आहे, आपण मशीन इनपुट वर प्रश्न 2 घेतलेले आहेत आतापर्यंत. हा तिसरा प्रश्न आहे मशीन इनपुटचा. बघूयात तुम्हाला जमताय की नाही. मी आहेच, मी सॉल्व्ह करून देईल, चिंता करू नका. फक्त तुम्ही प्रयत्न करा, जमताय की नाही ते लक्षात येईल.
चला आता इथे बघा प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे, त्याचं उत्तर काढायचंय. कसं उत्तर येणार आहे ते समजून घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न असं दिलेला आहे आपल्याला की इनपुट दिलेला आहे 34, 67, 21, 58, 92, 64. हा इनपुट दिलेला आहे, बरोबर. आणि चरण 6 जे आहे हे दिलेलं इनपुटचं शेवटचं चरण आहे. इथे 92, 67, 64, 58, 34, 21 आपल्याला इथे दिसतंय कम्प्लिटली डिसेंडिंग ऑर्डर मध्ये याला मांडलेलं आहे. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला अरेंज झाल्याचं दिसतंय. मग आता हे आपण या ठिकाणी ऑब्झर्व केलं की सर आम्हाला हे कम्प्लिटली डिसेंडिंग ऑर्डर मध्ये दिसतंय. मग आपण काय करणार, चरण 1 पासून कसं प्रोसेस झालंय ते बघायचं. चरण 1 मध्ये कसं प्रोसेस झालंय ते बघूयात. बघा आता सर्वात छोट्या नंबरला पुढे आणलंय. 21 ला पहिल्या स्टेप मध्ये अरेंज केलं, नंतर 34, 67, 58, 92, 64 म्हणजे 1 चेंज या ठिकाणी ऍट अ टाइम झालेला आहे. सर्वात छोटा नंबर पुढे घेतलेला आहे. मग आता काय झालं, याच्यापेक्षा 21 पेक्षा मोठा नंबर होता. 34 ला सेकंड स्टेप मध्ये अरेंज केला आणि 21 आतमध्ये गेला, नंतर 67, 58, 92, 64 असं केलं. 64 पेक्षा मोठा नंबर होता. 58 ला थर्ड स्टेप मध्ये अरेंज केला. फोर्थ स्टेप मध्ये 64 अरेंज होईल. फिफ्थ स्टेप मध्ये 67 अरेंज होईल. सिक्स स्टेप मध्ये 92 अरेंज होईल. म्हणजे हे अशा पद्धतीने अरेंजमेंट झाली. 6 स्टेपची गरज भासली. इनवर्ड्स ते काय होत जातात, शिफ्ट होत जातात. त्यामुळे ऑटो अरेंजचा प्रश्न इथे उरत नाहीये. ऑटो अरेंज होणार नाहीये. जेवढे नंबर्स दिलेत सर्व नंबर्स अरेंज करायला तेवढ्याच नंबर्सची संख्या म्हणजे लागणार आहे. म्हणजे बघा 6 नंबर्स होते, 6 स्टेपची गरज भासणार आहे अरेंजमेंट कंप्लीट होण्यासाठी. हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय की बाबा चला 6 नंबर्स आहेत, 6 नंबर्सला अरेंज करण्यासाठी 6 स्टेप्सची आवश्यकता भासलेली आहे. मग आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला, इनपुट दिलेला आहे. इनपुट दिलेला आहे 75, 34, 81, 63, 13, 58. अरेंजमेंट मध्ये फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार बघा. आता फर्स्ट स्टेप मध्ये आपण 13 ला अरेंज करणार. म्हणजे 13 जसं अरेंज झालं, बाकी 75, 34, 81, 63, 58 जसे तसं राहिलं. ठीक आहे. सेकंड स्टेप मध्ये आपण कोणाला अरेंज करणार आहोत बघा रे. सेकंड स्टेप मध्ये आपण बघा 13 पेक्षा मोठी संख्या कुठली होती, 34. 34 ला पुढे आणणार, 13 इकडे शिफ्ट होईल. बाकी बघा 75, 34 आपण पुढे घेतलाय. 81, 63, 58 जसे तसं राहिलं. आता थर्ड स्टेप मध्ये बघा 34 पेक्षा मोठी संख्या कुठली आहे, 58. मग 58 पुढे आलं, नंतर 34, नंतर 13. ठीक आहे, हे झालं. हे दोघांना पुढे शिफ्ट केलं. मग राहिलेलं काय 75, 81, 63 हे जसे तसं लिहिलं. फोर्थ स्टेप मध्ये आपण काय करणार, याच्यापेक्षा मोठी संख्या आहे 63 ला पुढे आणलं. मग 58, 34, 13 हे मागे गेले. राहिले 75, 81 हे इकडे जाणार. फिफ्थ स्टेप मध्ये कोणाला अरेंज करणार आपण, 75 ला. आणि सिक्स स्टेप मध्ये कोणाला अरेंज करणार, 81 ला. बाकी जसे तसे येतील. आता आपल्याला विचारलंय काय, चरण 4 मध्ये डाव्या टोकापासून दुसरी संख्या जी आहे, चरण 4 मध्ये डाव्या टोकापासून दुसरी संख्या आहे 58 आणि चरण 2 मध्ये उजवीकडून तिसरी संख्या जी आहे त्यांची बेरीज किती. चरण 2 मध्ये उजवीकडून दुसरी संख्या आहे 63. यांची टोटल बघा 58 प्लस 63, 8 3 11 कॅरी केले 121 इथे भेटते. एक मिनिट हा. चरण 2 मध्ये उजवीकडून तिसरी संख्या पाहिजे, सॉरी तिसरी संख्या पाहिजे, 81 पाहिजे, 81 पाहिजे. चरण 2 मध्ये तिसरी संख्या आहे, तिसरी संख्या 81 होते. एक्स्ट्रीमली सॉरी 81 होती ती तिसरी संख्या. मग आपल्याला काय करायचंय, 58 प्लस 81 करायचंय. 189 आणि 58 13, 139 हे आपलं उत्तर आहे. पर्याय सी आपलं उत्तर आहे 139. काल उत्तर आपलं 139, पर्याय सी हे आपलं इथे अचूक उत्तर आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा प्रश्न होता. चला आता पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. अच्छा, 12वा प्रश्न दिलाय, डी चा ए शी कसं संबंध आहे असं विचारलंय. प्रश्न बघा इथे कशा पद्धतीने दिलाय, तर ए अधिक बी, अधिकचा अर्थ काय बघा. ए अधिक बी म्हणजे पहिली व्यक्ती दुसऱ्याची आई आहे, म्हणजे ए अधिक बी म्हणजे ए ही बी ची आई आहे. बी मायनस सी चा अर्थ काय होईल, बी ही सी ची पत्नी आहे. म्हणजेच काय झालं बघा, बी कोणाची पत्नी आहे, सी ची पत्नी आहे.
पुढे दिलंय सी इंटू डी. इंटूचा अर्थ काय, सी हे डी चे वडील आहेत. सी हे कोणाचे वडील आहेत, डी चे वडील आहेत. आणि डी डिवाइड ई, डिवाइडचा अर्थ काय, डी हा ई चा भाऊ आहे. डी हा ई चा भाऊ आहे. मग आता आपल्याला डी चा ए शी काय नातं आहे, तर बघा ए च्या मुलीचा मुलगा, मुलीचा मुलगा म्हणजे कोण होणार आहे, नातू होणार आहे. आणि नातू कुठे दिसतंय, डी हा ए चा नातू आहे. पर्याय जो दुसरा आहे तो दुसरा पर्याय आपला अचूक उत्तर आहे. पर्याय 2 जे आहे ते पर्याय 2 आपलं अचूक उत्तर आहे. समजलं? आलं का लक्षात? उत्तर येईल डी हा ए चा नातू आहे. पर्याय दुसरा आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. चला आता तुम्ही सांगाल एकूण विद्यार्थ्यांची संख्या शोधायची. बघा एका वर्गात जो अनन्याचा क्रमांक जो आहे तो वरून 17वा आहे आणि रोहितचा क्रमांक जो आहे तो तळापासून 22वा आहे. जर 38 विद्यार्थ्यांचा क्रमांक अनन्या आणि रोहित यांच्या दरम्यान असेल तर वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती किती आहे? 75, 78, 77 की 76? 75, 78, 77, 76. बघा आता इथे काय झालं, एका वर्गात अनन्याचा क्रमांक जो आहे तो अनन्याचा क्रमांक वरून 17वा आहे आणि रोहितचा क्रमांक तळापासून 22वा आहे. बघा अनन्या टॉप वरून 17व्या क्रमांकावर आहे, ठीक आहे. आणि रोहितचा क्रमांक जो आहे रोहित बॉटम वरून 22वा आहे. आणि 38 विद्यार्थ्यांचा क्रमांक अनन्या आणि रोहित यांच्या दरम्यान आहेत, म्हणजे या दोघांच्या दरम्यान 38 जण आहेत. वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती असेल ती शोधायची, तर टोटल करायचं फक्त, बाकी काय करायचं नव्हतं. इथे सिंपल केस होते सर, फक्त 22 अधिक 38 अधिक काय राहिलं 17 एवढंच करायचं होतं. तर 22 अधिक 38 किती झाले 60, 60 अधिक 17 किती होणार, 60 अधिक 17 77 होणार. 75 का रे, -2 का कुठून केलेत? -2 ची काय गरज आहे मला सांगा, -2 का केलेत? 75 का 75 का -2 केलेत, का आवश्यकता काय आहे? अरे राजांनो बघा रे, अनन्याचा क्रमांक वरून 17वा आहे, रोहितचा क्रमांक 22वा आहे आणि 38 विद्यार्थी यांच्यामध्ये आहे. तर 38 17 45 55 झाले, 55 20 75 आणि 2 77 77 एवढंच करायचं. -2 करत बसायची गरज नाहीये इथे, काय ओव्हरलॅपिंगचा काय विषयच राहिलेला नाहीये, ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न बघा. आता इथे काय दिलंय, कोडेड ब्लड रिलेशन दिलंय. आय च एल शी काय संबंध आहे, आय चे एल शी असलेले नातं कोणतं आहे? बघा ई गुणिले एफ म्हणजे ई ही एफ ची पत्नी आहे, म्हणजे आय गुणिले जे चा अर्थ काय, आय ही जे ची पत्नी आहे. आय पत्नी आहे कोणाची, जे ची, ठीक आहे. जे अधिक एल जे अधिक के, अधिकचा अर्थ बघा ई अधिक एफ चा अर्थ ई हा एफ चा भाऊ आहे, म्हणजे इथे जे हा के चा भाऊ आहे असं तिथे रिलेशन बनेल. जे हा के चा भाऊ आहे. के डिवाइड एल, डिवाइडचा अर्थ बघा काय झालं, डिवाइड म्हणजे ई हा एफ चा मुलगा आहे ना, ई डिवाइड एफ म्हणजे ई हा एफ चा मुलगा आहे. मग के डिवाइड एल चा अर्थ के हा एल चा मुलगा आहे असं झालं. तर आय च एल शी काय नाते आहे असं विचारलंय, तर एल च्या मुलाची पत्नी सून, मुलाची पत्नी सून हे नातं आहे. पर्याय सी आपलं उत्तर येईल इथे, पर्याय सी.
आय ही एलच्या मुलाची पत्नी आहे आणि त्याला आपण काय म्हणतोय, सून म्हणतोय. उत्तर पर्याय सी असेल. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. 2 हे 32शी संबंधित आहे तर 3 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? 2 32शी संबंधित आहे तर 3 कशाशी संबंधित असेल? 81, 243, 729, 27. बघा, ज्या प्रकारे दुसरी संख्या ही पहिल्या संख्येशी संबंधित आहे त्याच प्रकारे तिसऱ्या संख्येशी संबंधित पर्याय आपल्याला निवडायचा आहे. अच्छा, 2 हे 32शी संबंधित आहे तर 3 कशाशी संबंधित असेल असं विचारलंय. मग बघा, 2 कशाशी संबंधित आहे? 32 सोबत. बघा, 2 गुणिले 16 32 होते, बरोबर. मग आता इथे 3 गुणिले 16 48चा काय संबंध राहिलाय का रे? नाही राहिलाय. मग आता तुमच्या लक्षात येईल की सर असं होत नाही. मग असं करू शकतो आपण, 2 गुणिले 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32. म्हणजे किती वेळा गुणलंय? 5 वेळा. म्हणजे 2चा 5वा घात इथे आपलं उत्तर येईल. हा 2चा 5वा घात आहे. जर 2चा 5वा घात आहे याचा अर्थ बघा, 3 गुणिले 3 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 गुणिले 3 243, 243. 3चा 5वा घात किती येणार आहे? 243, 243 हे आपलं उत्तर दिसणार आहे. पर्याय दुसरा आपलं अचूक उत्तर आहे. यस स्वप्नील, करेक्ट उत्तर दिलं इथे 243. काय केलंय? 3चा 5वा घात. इथे काय होता? 2चा 5वा घात, इथे आलं 3चा 5वा घात. समजलं? पर्याय 2 आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. आता इथे बघा, प्रत्येक शब्दातील सर्व अक्षरांचे इंग्रजी वर्णक्रमानुसार त्यांच्या समोरील अक्षराने ते बदललेले आहेत. तर नव्या मांडणीत किती शब्दांत किमान एक स्वर असेल? बघा, आता जर आर च काय होईल? एस, टी च यू, म्हणजे एक स्वर आहे इथे, वाय च झेड होते. चला, एन च ओ झालं म्हणजे एक स्वर आहे, एच च आय झालं, टी च यू झालं, म्हणजे हे सर्व आहेत. किमान कमीत कमी एक स्वर पाहिजे होता. बी च सी, एच च आय, म्हणजे इथे एक स्वर आहे. डी च ई म्हटलं तर इथे एक स्वर आहे. सर्वांमध्ये किमान एक स्वर आलेलाच आहे. सर्वांमध्ये एक स्वर तर आहेच आहे ना. म्हणजेच उत्तर काय येणार आहे? पर्याय तिसरा, चारीच्या चारी शब्दांमध्ये किमान एक स्वर आलेलाच आहे. उत्तर येते पर्याय 3. तिसरा पर्याय आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. प्रश्न क्रमांक 17वा बघा, एका वर्गात सिद्धार्थचा क्रमांक वरून 25वा आहे. सिद्धार्थ जो आहे तो टॉप वरून 20वा आहे, वरून 20वा आहे. आयशाचा क्रमांक तलापासून 25वा आहे. आयशा जी आहे ती बॉटम वरून 25वी आहे. 30 विद्यार्थ्यांचा क्रमांक सिद्धार्थ आणि आयशा यांच्या दरम्यान आहे. तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? आता या दोघांच्या मध्ये मिडलला किती जण आले? 30 जण. टोटल करायचे 50 अधिक 25 75. काय सांगायचंय? 75 पहिला पर्याय. काय उत्तर आलं? 75. बघा, 20 30 50 50 25 75. फर्स्ट ऑप्शन जो आहे तो फर्स्ट ऑप्शन आपलं अचूक उत्तर आहे. काय उत्तर येते? फर्स्ट ऑप्शन आपलं अचूक उत्तर येते. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा, क्वेश्चन नंबर 18. बघा, जुक्स्टापोज या शब्दामध्ये अक्षरांच्या किती जोड्या आहेत? ज्यांच्यापैकी इंग्रजी वर्णक्रमानुसार तितकीच अक्षरे आहेत. बघा, आता शब्द दिलेला आहे जुक्स्टापोज.
बघा हा शब्द दिलेला होता. या शब्दामध्ये अक्षरांच्या किती जोड्या आहेत, अक्षरांच्या किती जोड्या आहेत ज्यांच्यामध्ये इंग्रजी वर्णक्रमानुसार तितकीच अक्षरे आहेत, तितकीच अक्षरे आहेत. ओके, मग आता बघा कसं करणार आपण, चेक करा बघा. जे KLMNOPQR मॅच होते का, नाही होते. पुढे जाऊया. व्ही दिसते का नाही, VWXYZ नाही दिसत आहे, XYZ नाही दिसत, YZ नाही दिसत आहे. टी UVW नाही दिसत आहे, UVWXY मॅच होते का, नाही. ए पासून पुढे जाऊयात बघा. BCDE बघा, AE मॅच झाला, पहिला भेटला पेयर AE. मागे येऊयात, BCDE नाही होते. अच्छा बघा, QRSTU मॅच होते का नाही. OP दुसरा भेटला OP. PQ दिसते का नाही, QRSTU बघा, QRSTU नाही दिसत आहे. पुन्हा S सुरुवात करू. ST दिसते का नाही, TUVWX SX. तिसरा पेयर भेटला SX. ठीक आहे. YZ दिसते का नाही. आता E पासून पुन्हा सुरुवात करू. EFGHIJKLM मॅच होते का नाही होते. म्हणजेच किती पेयर्स भेटलेत रे, 3 पेयर्स भेटलेत. 3 पेयर, एक भेटला AE, दुसरा भेटला OP, तिसरा भेटला SX. असे 3 पेयर्स आहेत आणि 3 पेयर्स. आपलं उत्तर कुठे दिसतंय, चौथा पर्याय. चौथा पर्याय 3 पेयर्स आपलं उत्तर आहे. अश्विनी वाघ, शर्मिष्ठा करेक्ट उत्तर आहे इथे. पर्याय 4 जे आहे ते पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ऑप्शन 4 आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. चला, ऑड वन आउट आपल्याला निवडायचंय. गटात न बसणारा अक्षर समूह खालीलपैकी कोणता असेल. गटात न बसणारा अक्षर समूह खालीलपैकी कोणता असेल असं विचारलं. JUK, ATS, KUH आणि EKF. बघा, JUK काय झालं बघा रे. J ते 10 वर, K ते 11 वर, 10 अधिक 11 किती झाले, 21. 21 वर काय येतंय, U येतंय. बघा, ATS A ते 1 वर, S ते 19 वर, 1 अधिक 19 किती झाले, 20. 20 वर काय येतंय, T येतंय. KUH K ते 11 वर, H ते 8 वर किती झाले, टोटल 19. 19 वर काय यायला पाहिजे होतं, S यायला पाहिजे होतं, परंतु इथे U दिसलं. म्हणजेच हे काय झालं उत्तर, जे गटात बसत नाही. बघा रे, आता इथे काय केलंय, शेवटचं बघा, EKF येते 5 वर, F येते 6 वर. 5 अधिक 6 केले किती भेटले, 11 भेटले. 11 वर काय येते, K मॅच होते. म्हणजेच आपलं उत्तर काय येईल इथे, काय आलं तर KUH. का K, कारण बघा K 11 वर येते, H 8 वर येते. 11 अधिक 8 19. 19 वर काय यायला पाहिजे, S यायला पाहिजे, परंतु इथे काय दिसतंय, U दिसतंय. म्हणजेच KUH जमणार नाही, KSH असं दिसायला पाहिजे होतं. समजलं. म्हणून उत्तर येते आपलं तिसरा पर्याय. आलं का लक्षात. ऑड वन आउट डन. चला पटकन रिप्लाय करा, पटकन फास्ट. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 20. एक नंबर सिरीज दिलेली आहे. नंबर सिरीज वर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, 17, 25, 34, 44, 55 क्वेश्चन मार्क. सिंपल नंबर सिरीज आहे. विचारण्यात आलेली, परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पनवेल महानगरपालिका भरतीमध्ये आलेला प्रश्न. बघा, जे आपल्याला TCS पॅटर्न नुसार बघा असेही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तर त्याचं आपल्याला उत्तर जे आहे ते देता आली पाहिजे. आपल्याला प्रश्न असं दिलेला आहे, 17, 25, 34, 44, 55. 17, 25, 34, 44, 55. 17 अधिक 8 केले किती भेटले, 25 भेटले. 25 अधिक 9 केले 34 भेटले. 34 अधिक 10 केले 44 भेटले. 44 अधिक 11 केले 55 भेटले. 55 अधिक 12 केले 67 भेटणार. म्हणजेच उत्तर काय आलं, 67 पर्याय 2. काय उत्तर आलं, 67 पर्याय 2. स्वप्नीलजी करेक्ट उत्तर इथे 67. चला प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21. जर P म्हणजे गुणाकार असेल आणि Q म्हणजे भागाकार असेल, R म्हणजे अधिक असेल, तर खालीलपैकी कोणतं समीकरण संतुलित नाही असं विचारलंय. खालीलपैकी कोणते समीकरण संतुलित नाही.
मग आता कोणतं समीकरण संतुलित नाहीये तो विचारलाय, तर आपल्याला P चा अर्थ सांगितलाय गुणाकार, Q चा अर्थ सांगितलेला आहे आपल्याला भागाकार आणि R चा अर्थ सांगितलेला आहे आपल्याला अधिक. आपलं पहिलं समीकरण सोडवूयात आपण. बघा 8 गुणिले 4 भागिले 2 अधिक 6, 2 दुने 4, 8 दुने 16 अधिक 6 22, हे समीकरण संतुलित आहे. कुठला नाही समीकरण संतुलित नाही ते विचारलंय. केवळ एक येईल का? नाही. एक आणि दोन्ही संतुलित नाही, कॅन्सर. बघूयात. अच्छा बघा पुढे बघूयात. आता डायरेक्टली उत्तर भेटेल ना आपल्याला, की सर इथे डायरेक्टली उत्तर काढू शकतो, कारण बघा इथे सांगितलं एक किंवा दोन, दोन्ही एकही संतुलित नाही, चुकीचं येईल. म्हणजे केवळ 2 हे आपलं उत्तर यायला पाहिजे. केवळ 2 हे आपलं बाय ऑप्शन आपण डायरेक्टली एलिमिनेट केलं, एकच समीकरण सोडवून परीक्षेत उत्तर देता येईल 3. बघा इथे काय झालं, 9 भागिले 6 गुणिले 2 अधिक 4. बघा 3 दुने 6, 3 त्रिक 9, 2 एके 2, 3 एके 3, 3 अधिक 4 7. म्हणजे हे समीकरण संतुलित नाहीये. 7 इज नॉट इक्वल्स टू 8. म्हणजेच केवळ 2 समीकरण संतुलित नाही. पर्याय तिसरा आपलं उत्तर आहे. स्वप्नील, ओजस्वी, शर्मिष्ठा, करेक्ट उत्तर आहे पर्याय 3. चला 22वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. बघा 22वा प्रश्न आपल्याला बैठक व्यवस्थेवर आधारित दिलेला आहे. लिसा, मार्क, निकोल, ओवेन, पॅम आणि क्वेन हे 6 मित्र एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड न करता बसलेले आहेत, म्हणजे आउटसाइड फेस करतात. 1 2 3 4 5 6. बघा आता इथे माहिती दिली, लिसा मार्कच्या लगतच उजवीकडे बसलेले आहे. तर मार्क इथे आला, तर मार्कच्या उजवीकडे लगेचच कोण बसलेली? लिसा बसलेली आहे, असं सांगितलं. क्वीन ही निकोल आणि ओवेन यांच्या दरम्यान बसलेली आहे. ओवेन पॅमच्या लगतच डावीकडे बसलेला आहे. बघा मग काय होईल रे, पॅम इथे ठेवावं लागेल. पॅमच्या लगतच डावीकडे कोणाला ठेवावं लागेल? बघा ओवेन पॅमच्या लगतच डावीकडे. आता ओवेनला इथे का ठेवलं? कारण आपल्याला ओवेन आणि निकोल यांच्यामध्ये क्वीन बसलेली आहे. क्वीन ही ओवेन आणि निकोलच्या मध्ये बसलेली आहे. ओवेन आणि निकोलच्या मध्ये. आपल्याला विचारलंय पॅमच्या लगतच उजवीकडे कोण बसलेला आहे? तर मार्क बसलेला आहे. मार्क कुठे दिसते आपल्याला? पहिला पर्याय दिसते. सर फर्स्ट ऑप्शन मार्क हे आपलं उत्तर इथे फायनल असणार आहे. पहिला पर्याय मार्क हे आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा. प्रश्न क्रमांक 23वा. आता इथेही आपल्याला बैठक व्यवस्थित इथे काय दिले? पझल दिलेला आहे. 5 मित्र आहेत. 5 मित्र आहेत ABCDE. यांनी तामिळनाडू ते 5 वेगवेगळ्या राज्यांमध्ये, म्हणजे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, पंजाब या 5 वेगवेगळ्या वाहतूक पद्धतीने या ठिकाणी प्रवास केलेला आहे. बघा आपल्याकडे व्यक्ती आहेत 5. कोण कोण आहे? ABCD आणि E. 5 व्यक्ती आहेत. 5 राज्यांमध्ये त्यांनी प्रवास केलेला आहे. राज्याचं नाव आणि वाहतूक व्यवस्था कुठली जी आहे ती कुठली वापरले ती आपण इथे सेट करूयात. आपला टेबल बनला. ठीक आहे. माहिती अशी सांगितली आहे, 5 वाहतूक व्यवस्था आहेत. सायकल, बस, ट्रेन, ट्रक आणि बाईक या 5 वाहतूक व्यवस्था आहेत. ठीक आहे. राजस्थानला जो गेलेला त्याने बाईकने प्रवास केलेला नाहीये. C ट्रकने कर्नाटकात आणि B रेल्वेने महाराष्ट्रात गेलेला आहे. B महाराष्ट्र राज्यात गेलेला आहे रेल्वेने. हे फिक्स होतं. B रेल्वेने महाराष्ट्रात गेला आणि C ट्रकने कर्नाटकात गेलेला आहे. C कर्नाटकात गेलेला आहे ट्रकने, असं आपल्याला इथे बघायला भेटलं. आता D ने बाईकने प्रवास केलेला आहे. D जो आहे त्याने बाईकने प्रवास केलेला आहे आणि E ने बसने प्रवास केलेला आहे. E ने बसने प्रवास केलेला आहे. मग जर इथपर्यंत माहिती भेटली तर आपल्याला इथे बघा रे, सायकल राहिलेला वाहतूक व्यवस्था सायकल. E ने सायकलने प्रवास केलेला असणार आहे. मग बघा सायकल झाली, बस
ने ई ने प्रवास केला, ट्रेनने कोणी रेल्वे म्हणजे जे ट्रेन आहे ही ट्रेनने प्रवास केला, बी ने ट्रक आणि बाईक हे सर्व सेट झालं, ट्रक बाईक सर्व सेट झालं. अच्छा, आता राज्य सेट करायचे. आता काय सांगितलं होतं, जो राजस्थानात गेले त्याने बाईकने प्रवास केला नाही, म्हणजे इथे राजस्थान येणार नाही, राजस्थान इथे येणार नाही. ठीक आहे, पुढे दिले तामिळनाडू हे उत्तर प्रदेश आणि राजस्थानला सायकलने जोडलेलं नाहीये. बघा काय झालं, तामिळनाडू जो आहे तामिळनाडूवरून प्रवास केलाय ना, उत्तर प्रदेश आणि राजस्थान जे आहे ते सायकलने जोडलेले नाहीयेत. सायकल सोबत उत्तर प्रदेश आणि राजस्थान येणार नाही असं सांगितलं. मग जर राजस्थान इथे येत नाही, राजस्थान इथे येत नाही, तर राजस्थान राहिला ई सोबत, राजस्थान ई सोबत राहिला. आपल्याला विचारलं काय होतं, ई ने कोणत्या राज्यात प्रवास केलेला आहे, ई ने राजस्थान राज्यात प्रवास केलेला आहे. पहिला पर्याय आपलं उत्तर आलं. बघा फर्स्ट शर्मिष्ठा, फर्स्ट जागा कशी गृहीत धरायची. अच्छा बघा, हा जो पझल दिला होता याच्यामध्ये आपल्याकडे 5 मित्र होते, आपण 5 मित्रांची नावं माहिती होती ती आपण घेतली. इथे ऑर्डर बेस होता का, नाही, ऑर्डर बेस पझल नाहीये. मग आपण सर्व मित्रांची नावं अशी रांगेमध्ये आपण लिहून घेतली, ABCDE. आणि आपल्याला जे कॅटेगरीज दिलेत, काय दिलेत, तर त्यांनी त्यांचे राज्य दिलेले आहेत आणि त्यांची वाहतूक व्यवस्था दिलेली आहे. मग याच्या प्रश्नामध्ये इथे हा जो पर्टिक्युलर प्रश्न आहे याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. डायरेक्टली जसे माहिती भेटले की बाबा जो सी जो होता तो ट्रकने कर्नाटकात गेलेला आहे, तर कर्नाटक राज्य व्हिजिट केले आणि ट्रक ही वाहतूक व्यवस्था वापरली. आपण तिथून सुरुवात केली. मागच्या क्वेश्चनचे सर त्याच्यात फर्स्ट जागा कुठली गृहीत धरायची, मागील म्हणजे बैठक व्यवस्थेचं म्हणताय तुम्ही, बैठक व्यवस्थेमध्ये पहिली जागा कुठलीही जी प्लेसेस असेल, 6 प्लेसेस असो 8 प्लेसेस असो, कुठेही तुम्ही सुरुवात करू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये सर्कल मध्ये कुठेही सुरुवात करू शकता. आणि जर तुम्ही स्क्वेअरचे प्रश्न सॉल्व्ह करत असाल तर कोपरे महत्वाचे असतात, कोपऱ्यावर बसलाय की मिडलला बसलाय ते त्याचा विचार करावा लागतोय. सर्कल मध्ये असं काही विचार करायची गरज नाही, 6 पैकी कुठल्याही जागी पहिल्या व्यक्तीला बसवा. ओके, स्क्वेअर असेल, आयत असेल तर तिथे, त्रिकोण असेल तर तिथे कोपऱ्यांवर बसलाय का मिडलला बसलाय त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. सर्कल मध्ये काही लक्ष द्यायची गरज नाहीये, डायरेक्टली आपण प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके, समजलं. चला, आता आपल्याला विचारलंय काय, सी ने वाहतुकीचे कोणतं साधन वापरलंय. आपल्याला सी ने ट्रकने कर्नाटकात प्रवास केल्याचं दाखवलंय, तर ट्रक हे आपल्याला ऑलरेडी माहिती होतं. इथे पर्याय डी आपलं उत्तर आलं. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं इथे उत्तर आलं. चला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, एक शेवटचा प्रश्न आपण इथे बघू. बघा, जर मंगळ हा एक ग्रह असेल तर टेबल काय आहे. मंगळ हा ग्रह आहे तर टेबल कशाचा प्रकारे, मंगळ ग्रहांमध्ये कॅटेगरी झाली त्याचे, टेबल फर्निचरची कॅटेगरी, पृथ्वी, लाल, सूर्य, कॅन्सर, म्हणजेच उत्तर आलं आपलं पहिला पर्याय. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना सर्व प्रश्न कसे सोडवायचे हे लक्षात आलंय, समजलंय प्रत्येकाला. इच अँड एव्हरी कॅन्डिडेट प्रत्येक प्रश्न समजलाय तुम्हाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा शेवटचा प्रश्न होता. बघा, आपण मशीन इनपुट पर्टिक्युलर टॉपिक घेतला नाही, परंतु मशीन इनपुटचे आज 3 प्रश्न केले, म्हणजे तुम्हाला आयडिया देखील आली असेल की मशीन इनपुटवर जर प्रश्न विचारला तर तो कसं घ्यायचा. बाकी इच अँड एव्हरी टाईपचे क्वेश्चन जे परीक्षेमध्ये जशा पद्धतीने विचारले जातात ते आपण घेतलेले आहेत, आणि त्या प्रश्नांचा सराव करून जर तुम्ही जाताय याच टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षांमध्ये बघायला भेटणार आहेत. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व टाईपचे प्रश्न तिथे सॉल्व्ह होणार आहेत, कव्हर होणार आहेत, चिंता करायची बिलकुल गरज नाहीये. व्यवस्थितरित्या अभ्यास करून जायचंय. आणि जेव्हा कधीही परीक्षा होईल, बघा अजून तरी परीक्षांची तारीख आलेली नाहीये कारागृह विभाग भरतीचे, परंतु विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी तयारी करतायत, बघा विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांनी लक्षात घ्यायचंय की मार्च मध्ये परीक्षा होऊ शकेल, तर मार्च मध्ये मिड मार्चला परीक्षा होऊ शकते. त्या हिशोबाने तयारीत राहायचं, एकदम जबरदस्त अशी तयारी जी आहे ती करत राहायचंय. कोणत्याही प्रकारच्या क्वेरीज आल्या कधी तुम्हाला, बघा आपण व्हॉट्सअप ग्रुप्स वगैरे आहेत, टेलिग्राम ग्रुप्स आहेत, ठीक आहे. परंतु जर तुम्हाला काही इतर अडचणी असतील तर तुम्ही मला ganesh.mali@247.com यावर ईमेल करून ठेवा. बघा तुमची कुठलीही क्वेरी असेल, काही इश्यूज असेल, ganesh.mali@247.com या ईमेल आयडीवर तुम्ही मला संपर्क साधू शकता. एकदम जबरदस्त अशी तयारी तुमची बघा बुद्धिमत्तेची झाली असेलच. जर कुठला टॉपिक मिस झाला असेल तुमच्याकडून, म्हणजे बघ ना
तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तो टॉपिक रीड करून घ्या. अश्विनी मॅम या ईमेल आय डीवर मेल करा ganesh.mali@adda247.com. आपण रिझनिंगचे जे आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे माझं पर्सनली, तो तुम्हाला मी जॉईन करून घेईल. इव्हन बघा, अन्न पुरवठा निरीक्षक असेल, कारागृह विभाग भरती असेल, यांचे वेगवेगळे चॅनल, ऑफिशियल चॅनल्स देखील आपले होते, ऑफिशियल ग्रुप्स देखील होते. तर ते जर तुम्ही जॉईन झालेला नसाल तर या ईमेल आय डीवर संपर्क साधा, मला तुम्हाला त्याच्यात मध्ये जॉईन करून घेतलं जाईल. ठीक आहे, चला तर थांबूया तिथेच. ओके, तर या ईमेल आय डीवर संपर्क साधायचा ganesh.mali@adda247.com. बाकी युट्यूबवर आपले सेशन्स होत राहणार आहेत. उद्याही आपण सकाळी युट्यूबला 9 ते 11 वर 9 ते 11 आपलं adda247 मराठी युट्यूब चॅनल जे आहे बघा, जर चुकून कोणी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल adda247 मराठी, तर आपलं जे adda247 मराठीचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब नक्की करा. आणि माझी कम्युनिटी जे आहे, कम्युनिटी फॉलो करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो बघा, कम्युनिटीला फॉलो नक्की करायचंय. रिझनिंग विथ गणेश सर ॲपमध्ये गेला तुम्ही, कम्युनिटी टॅब दिसतोय ना, त्याच्यामध्ये रिझनिंग विथ गणेश ही जी कम्युनिटी तुम्हाला दिसते, ती ग्रुप जे आहे ते फॉलो करायचंय प्रत्येकाने. ठीक आहे, चला थांबूया तिथेच. थँक्यू ऑल. आणि परीक्षेच्या तयारीसाठी आणि परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. नक्कीच खूप चांगलं वाटलं या बॅचमध्ये शिकवायला, कारण रिस्पॉन्स बघा थोडे कमी विद्यार्थी होते, मान्य आहे, परंतु रिस्पॉन्स मात्र नेहमीच कायम तुमचा येत राहिलेला आहे. तर सर्वांचं नक्कीच कौतुक. थँक्यू. पुन्हा भेटू नेक्स्ट सेशनमध्ये. आपल्या युट्यूबच्या माध्यमातून भेटत राहू आपण. ठीक आहे, तर सेशन संपल्यानंतर सेशन बॅच कशी वाटली ते जरूर कळवा. 5 स्टार रेटिंग द्यायला मात्र विसरू नका. थँक्यू ऑल. ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.